सुकी असते ना, भस्म किंवा माती असते ती सुकी असते आणि आपण इथे जो मडपाक लावतो तो ओला असतो. म्हणजे हा फरक आहे त्याच्यामध्ये. तर आता प्रश्न एक्झॅक्ट आठवत नाही कोणी काय विचारला होता तो, पण हॅलो. मी हा विचारलं होतं मॅडम. हा. सुवर्ण. तर ते माती आपण हे लावतो ओली केलेली असते ना, हा. आणि हो. ते जे लावतात ते भस्म किंवा माती सुकी असते. तो हा. फरक असतो त्याच्यामध्ये. हो हो, आता बरोबर आहे इथे मॅडम. आपण थंड आणि गरम मडपॅक आपण बघत आहोत. तर जेव्हा जेव्हा मडपॅक लावल्यानंतर जो भाग आपल्याला जिथे लावायचा आहे तर तो भाग लोकरीच्या कापडाने झाकला जातो, तेव्हा त्याला गरम मडपॅक असं म्हटलं जातं. लोकरीच्या कापडाने झाकलेला मडपॅक शरीरातल्या जी आतली जी उष्णता आहे तर ती शोषून घेतल्यानंतर काही वेळाने ती कोरडं होतं. जेव्हा जेव्हा मडपॅक कोणत्याही आवरणाशिवाय किंवा पातळ ओल्या फडक्याने किंवा कापडाने झाकलं जातं तेव्हा त्याला थंड मडपॅक म्हणतात. जेव्हा लोकरीने झाकलं जातं त्यावेळेला त्याला गरम म्हणतात, आणि जेव्हा कापडाने पातळ आवरणा टाकलं जातं किंवा ओपन ठेवलं जातं, मोस्टली थंड मडपॅक लावले जातात. आता चिखल स्नान. चिखल स्नान म्हणजे आपण जो काही मड बनवतो तर पूर्ण शरीराला त्याच्यानी आपण मड लावायचा असतो. तर हे एक विशिष्ट याच्यामध्ये दिलं जातं की जिथे रुग्ण स्वतःला सूर्यप्रकाशामध्ये आणू शकतो. म्हणजे शक्यतो सकाळच्या उन्हामध्ये जसं मी म्हणलं, किंवा संध्याकाळी पण सूर्यास्ताच्या आधी, कारण वारा सुटला ना त्यावेळेला वारा सुटायला नको, म्हणजे ती कंडिशन यायला नको तेव्हा तुम्ही लावायला पाहिजे. मडवाचा कालावधी 45 ते 60 मिनिटे असतो. बसलेल्या किंवा पडलेल्या स्थितीत रुग्णाला चिखल लावला जाऊ शकतो. ते डोळे, कान, नाकाची छिद्र वगळता शरीराच्या प्रत्येक भागाला तो मड आहे तो लावायचा, आणि आपण जसं आधी वर्णन केलं तशा प्रकारे तो चिखल वस्त्रगाळ करून तो भिजवून ठेवून तसा तो बनवलेला असतो. आता त्याचे फायदे काय, म्हणजे संपूर्ण शरीरालाच तो लावायचा. आणि ज्यावेळेला म्हणजे स्त्रियांचा पिरियड्स असतात मासिक पाळीच्या दरम्यामध्ये त्यांना लावत नाही, आणि लावायचं झालं तेव्हा तर ते फक्त पायाला आणि हाताला, म्हणजे ओटीपोट किंवा हा भाग वगळून टाकायचा असतो. हाताला, पायाला आणि चेहऱ्याला फक्त लावला जातो. बाकी ओटीपोटाला वगैरे लावायचा नाही. म्हणजे शक्यतो त्यावेळेला लावतच नाही, पण हातपायाला लावला तर हरकत नाही किंवा चेहऱ्याला. फायदे काय तर मडबा मुळे काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये ते रक्त शोषून घेतलं जातं. आणि आणि त्याच्यामुळे रक्तमिश्रण आहे तर ते चांगल्या प्रकारे होतं. म्हणजे पूर्ण आपण आधी जे मातीचे जे गुणधर्म बघितले की अ, विष आहे ते शोषून घेणं, रक्ताभिसरण चांगलं करणं, स्किनचा टोन चांगलं सुधारतं, वरची डेड स्किन निघून जाते, हे सगळं आपण आधी जे मातीचे गुणधर्म बघितले ना तर त्याचाच इथे सगळा उपयोग आपल्याला केलेला दिसून येतो. ब्लड सर्क्युलेशन ते चांगलं होतं, आणि आतमधले जे सेल्युलर लेवल पर्यंत साफ होतं. म्हणजे आपले टिश्यूज असतात ना तर ते सगळे तिथपर्यंत त्याची साफसफाई, कारण खेचून घेतलं जातं. हीट असेल, उष्णता अतिरिक्त हीट असेल तर ती खेचली जाते. त्याच्यानंतर आतमध्ये टॉक्झिन्स असले तर ते खेचले जातात. म्हणजे ती साफसफाई आपल्या सेल्युलर लेवलवर होते, आणि ते टिश्यूज आहेत तर ते मजबूत करण्याला उपयुक्त असतं. तर सोरायसिस म्हणजे त्वचेचे जे सर्व जे काही विकार आहेत तर त्वचा रोगांसाठी हे मडबात किंवा तर ते जास्त उपयुक्त ठरतं. सोरायसिस, ल्युकोडर्मा यासह सर्व त्वचेच्या रोगांसाठी याचा उपयोग होतो. कुष्ठरोग, करिया यासारखे इत्यादी या सगळ्या रोगांमध्ये एकूणच काय की त्वचा रोगांवरती याचा चांगला उपयोग आपल्याला या मडबाचा होतो. आता सावधगिरी काय, म्हणजे त्याच्यासाठी प्रिकॉशन्स काय घ्यायच्या आहेत तर चिखल धुण्यासाठी आपण साबण वापरायचा नाहीये. कारण बऱ्याच जणांना काय असतं, म्हणजे आपण आंघोळ करायची म्हणजे साबण लावल्याशिवाय आपण आंघोळ केल्याचं समाधान होत नाही, असं एक थोडस नेहमीच एक असतं. तर
आता हा चिखल आहे म्हणून हा धुवायचा आहे, तर साबण त्याच्यासाठी वापरायचा नाही. आपण साधं पाण्याने ते धुवायचंय. हम्म. आणि अगदीच तुम्हाला वाटलं तर पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून वापरला तर चालतो, पण गरजच पडत नाही. पूर्ण अगदी साधं नॉर्मल टेम्परेचरचं जे वॉटर आहे त्याच्याने तो चिखल स्वच्छ धुतला जातो. स्किन एकदम ग्लो करायला लागते. काही काही लोकांना ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना थोडस अजून ड्राय झाल्यासारखं वाटू शकतं. जेवण घेण्याच्या 2 तास आधी किंवा जेवल्यानंतर 3 तासांनी प्रभात घ्यायचा आहे. आता हे सगळं काय तर आपण साधा विचार केला तर आपलं ब्लड सर्क्युल म्हणजे पोटाकडे रक्त जात असतं. एकूणच जेवण झाल्यानंतर तर ते नंतर तुम्ही घ्यायचंय 3 तास. शक्यतो सकाळी घेतला तर जास्त बरं पडतं. तर तुम्ही हे कधी ऐकलं असेल, कधी ऐकलंय का की वाळूमध्ये पुरलेले पाय किंवा मुलांना असं कधी ऐकलंय वाळूमध्ये? म्हणजे समुद्राच्या ज्यांचे पाय थोडेसे लहान मुलांचे असे थोडेसे बेंड हो असतात किंवा काय प्रॉब्लेम असेल ना, तर हो ऐकलं. खेडेगावामध्ये अजूनही म्हणजे चिखलामध्ये म्हणजे वाळूमध्ये त्यांना पाय त्यांचे असे ठेवतात आणि पूर्ण खड्ड्यामध्ये टाकतात. म्हणजे ही आपण जर विचार केला तर ह्या अशा सारख्या थेरपीज आपल्याकडे पूर्व परंपरागत चालू आहे. हम्म. तर त्यात पूर्ण हा आणखी एक प्रकारचा मडबड आहे जिथे रुग्णाला अक्षरशः चिखलानी भरलेल्या खड्ड्यामध्ये गाडलं जातं. ऍडॉल्फ जस्ट जर्मन निसर्गोपचारक यांना ते खूप प्रभावी वाटलं. अ, याच्यामध्ये काय आहे की रुग्णाला 30 फूट बाय 7 फूट म्हणजे एकूण माणसाची हाईट असते साधारण, तर त्या प्रकारच्या खड्ड्यामध्ये त्याला पुरलं जातं. अ, आणि त्याला म्हणजे पूर्ण नग्न करून त्याच्यामध्ये उभं केलं जातं आणि हा खड्डा हळूहळू सॉफ्ट मड असतो त्याच्याने तो भरला जातो की जेणेकरून रुग्ण पूर्णपणे चिखलाने झाकून जाईल. कानाचं छिद्र कापसानी भरले जातात. तोंड, डोळे, नाकाची छिद्र वगळता सर्वत्र डोक्यावर, चेहऱ्यावर चिखल लावला जातो. रुग्णाला प्रकृतीनुसार 10 मिनिटं ते 15 मिनिटं ते 30 मिनिटं त्याला खड्ड्यात ठेवता येतं. त्यानंतर रुग्णाला सूर्यस्नान करू द्यायचं आणि थंड आंघोळीनंतर उबदार अंथरुणावरती जाऊ द्यायचं. म्हणजे एकूणच आपण एरवी सुद्धा बघा केस धुतल्या धुतल्या वाऱ्यावरती जाऊ नको आपण म्हणतो ना की म्हणजे सर्दी बिर्दी होते किंवा अशा प्रकारे थंड नंतर गरम लगेचच वाऱ्यावरती जायचं टाळायचंय. तर सर्पदंश झाल्यास रुग्णाला चिखलाने म्हणजे ते विष आहे ते पूर्ण शोषून घेईस तोपर्यंत त्या खड्ड्यामध्ये राहू द्यायचं आणि चिखलातून जर विषारी वास येऊ लागला तर रुग्णाला दुसऱ्या खड्ड्यात हलवायचं. साधारणपणे सापाचे विष पूर्णपणे शोषण्यासाठी चिखलात 24 तास लागतात. म्हणजे हे काही ठिकाणी असं हे अशा प्रकारे केलं जातं. आता याची फायदे काय आहेत तर सांधेदुखी, त्वचा विकार, डोकेदुखी, बद्धकोष्ठता, सर्पदंश इत्यादींवरती हे खड्ड्यात पूर्ण हा प्रकार आहे तो फायदेशीर ठरतो. आता मड कॉम्प्रेस मध्ये काय तर 4 फूट बाय 8 फूट वुलन ब्लँकेटवर म्हणजे लोकरीचं ब्लँकेट खाली पसरवायचं वुलन ब्लँकेट आणि ब्लँकेटला कापडाने झाकून टाकायचंय आणि नंतर त्याच्यानंतर पांढरी एक चादर घालायची आणि या बेडशीटच्या मध्यभागी 1.5 म्हणजे 1.5 फूट ते 5 फूट भागावरती 2 इंच जाड मऊ चिखल पसरायचा. म्हणजे थोडक्यात कडेकडेची बाजू सोडायची आणि त्याच्यामध्ये तो आपण चिखल त्याच्यामध्ये पसरवायचा आणि नंतर त्याचे चित्र नाही येत माझ्याकडे ना, तर मी तुम्हाला चित्र पण पाठवलं असतं. एक मिनिट बघते मी आहे का. ठीक आहे. नग्न रुग्णाला म्हणजे त्याच्या अंगावर कपडे काही ठेवायचे नाहीयेत आणि बेडशीटच्या बाहेर उशीवरती हात ठेवून त्या मातीच्या चादरीवरती त्याला झोपू द्यायचं. म्हणजे हात त्याचे बाहेर. रुग्णाचं उर्वरित संपूर्ण शरीर 2 इंच जाड मऊ मातीने झाकून टाका. आता इथे माती म्हणजे मडच चिखलाचा हे आहे.
त्यानंतर रुग्णाला बेडशीट आणि ब्लँकेटने गुंडाळायचे. डोके वगळता संपूर्ण शरीर झाकून टाकायचंय. 1 ते 3 तासानंतर थंड पाण्याने चिखल धुवून रुग्णाला सूर्यस्नान करायचं आहे. म्हणजे हे आपल्याला जिथे वडबात किंवा काही करता येत नाही ना आपल्याला, तिथे या गोष्टी आपण करू शकतो. आणि हवा लागू नये म्हणून खाली ब्लँकेट पसरवायचंय. ब्लँकेट, मग एक चादर, त्याच्यावरती मड, आणि परत एक चादर, म्हणजे मड पसरवून त्याला ठेवायचं, वरून मड लावायचं आणि झाकून ठेवायचं. एक वळकटी थोडक्यात करायची आणि डोकं तुमचं त्याच्या वरती राहील अशा प्रकारे. तर याच्यामुळे काय होतं, की शरीरातली जळजळ कमी होते, लठ्ठपणा कमी होतो, अर्धांगवायू, अपचन, नर्वस विकनेस इत्यादी मध्ये हे उपयुक्त आहे. मातीच्या वेगवेगळ्या गुणधर्मांचा उपयोग आपल्याला इथे केलेला दिसून येतो. हं? आता याच्यामध्ये सावधगिरी काय, की गर्भधारणेशी संबंधित समस्यांमध्ये मडपॅक लावताना अत्यंत काळजी घेतली पाहिजे. जर काही रुग्ण येऊन असंख्य समस्या सांगत असतील किंवा रुग्ण इतका अशक्त असेल की कोणत्याही प्रकारची आंघोळ करू शकत नाही, तर ओटीपोटाच्या भागावरती मडपाक लावावा आणि नंतर एनिमा द्यावा. ते हळूहळू चैतन्य शक्तीला पुनरुज्जीवित करेल. एकदा चैतन्य शक्ती पुनर्जीवित झाली की योग्य उपचार दिले जाऊ शकतात. म्हणजे काही काही रुग्ण येत, पहिली गोष्ट म्हणजे गर्भवती महिलेला लावताना खूप काळजी घेतली पाहिजे. आणि अत्यंत म्हणजे जे निसर्गोपचारक आहेत की ज्यांना प्रॅक्टिकलचा अनुभव आहे आणि नॉलेजेबल आहे, अशांच्याच ठिकाणी गर्भवती ज्या महिला असतील त्यांनी जर उपचार घ्यायचा असेल तर जायचंय. अन्यथा हे सगळं टाळलं पाहिजे आणि लावताना अत्यंत काळजी घेतली पाहिजे गर्भवती महिलेला. आणि काही काही रुग्णांना आंघोळ करता येत नसेल किंवा असे काही प्रॉब्लेम असतील, तर मात्र त्यांना ओटीपोटाच्या ठिकाणी मडबॅग लावायचा आणि एनिमा द्यायचा. की काय होतं, पोट साफ त्यांचं झालं, पोटाचं स्ट्रेंथनिंग झालं किंवा साफ झालं की मग आतली त्यांची आपण निसर्गोपचाराने काय करतो, आपली चैतन्य शक्ती आहे तर तिला पुनर्जीवित करत असतो, बरोबर. तर मग पोट साफ झालं, आतली शुद्धता झाली की मग तुम्ही इतर उपचार त्यांना देऊ शकता. ओके. म्हणजे मडक्याचा अशा तऱ्हेने उपयोग करतात की पेशंट येऊन खूप काय काय सांगतो, मला हे झालंय, ते झालंय, ते झालंय, ते झालंय. मग अशा वेळेला त्यांना आपल्याला साधारण अंदाज येतो की याचं पोट साफ नाहीये किंवा काय काय प्रॉब्लेम कशाशी संबंधित आहे, हा एक थोडासा अंदाज घ्यायचा आणि मग आपण त्याला एनिमा द्यायचं. मडपॅक मध्ये शरीराच्या आत खोलवर टोचलेल्या सुई किंवा लाकडी किंवा बांबूच्या तुकड्यांसारखी बाहेरील वस्तू काढण्याची अद्भुत शक्ती असते. म्हणजे खेचून घेण्याची पॉवर असते ना. तर समजा कुठे काही सुई म्हणजे असं लाकडाचं तूस किंवा काही गेलं असेल तर ते काढता येतं. पण हे 1 तासानंतर, 1 तासानंतर 2-3 वेळा लावायचं. म्हणजे एकदा लावून ठेवलं आणि ते बाहेर येईल अशातला काही भाग नसतो. तर ते थोड्या थोड्या वेळाने आपल्याला तो मडपॅक बदलायला लागतो. हं? आता हे इथे आपल्याला माती चिकित्सेच्या संदर्भात ज्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्या इथे संपलेल्या आहेत. म्हणजे आपण इथे पृथ्वी तत्व थोडक्यात आणि पृथ्वी तत्वाचे जे संबंधित माती चिकित्सा, मातीचे प्रकार, या सगळ्या गोष्टी आपल्या आता इथे संपलेल्या आहेत. त्याच्या संबंधी कोणाला काही आहे का, विचारायचंय का? त्याच्या संबंधी कोणाला काही विचारायचंय का? मातीचं नॉर्मली आपल्याला जे दिसतात उपयोगात येणारे प्रकार आहेत तर ते म्हणजे काय असतात, की एक तर म्हणजे मातीचं स्नान, पूर्ण अंगाला चिखल लावला जातो, ते सुद्धा नॅचरोपॅथी सेंटर मध्ये. किंवा जे चिखलाच्या पट्ट्या, मडच्या पट्ट्या असतात, त्या मडपॅक त्या सोपामध्ये लावलं जातं. आपण ते सर्वसाधारणपणे ज्या काही बघतो त्या गोष्टींमध्ये. बाकी चिखल म्हणजे खड्डा बिड्डा करणं फिजिकली आता आपल्यासारख्यांना काही ते शक्य नसतं आणि मग अशा वेळेला ती वळकटी करणं ते पॉसिबल असतं, बरोबर, सर्वांगाला. पण मग ते मातीचं स्नान घेतल्यावरही त्याचे फायदे बरेचसे आपल्याला मिळून जातात. ओके. मातीचे गुणधर्म मात्र चांगले लक्षात ठेवायचे सगळ्यांनी. पुढे जाऊया, काही विचारायचंय?
पुढे जाऊया का? माझा आवाज येतोय? हो मॅडम. हा, मग ठीक आहे. काही हे नसेल तर हा. आपण पुढचं जलतत्व नाही घेऊया. मॅडम, हो पुढे हा, पुढे जाऊयात. हो. चालेल. आता जलतत्व म्हणजे आपल्याला समजू शकतं की पाण्याशी संबंधित सगळ्या गोष्टी आहेत. हं, तर पाण्याशी संबंधित हा जो श्लोक आहे, काही ते इथे मला मिळालेले मी ते टाकलेले आहेत. त्याचा अर्थ आपण वाचूया का, म्हणजे त्याच्या संबंधित जलतत्वाशी संबंधित माहिती आहे ती आपण घेऊया. हे नंतर तुम्ही वाचा. जलतत्वाला संजीवन असं म्हटलं जातं, जीवन असं म्हटलं जातं. कारण का आता इथे तर संजीवन म्हणजे त्याच्याशिवाय, पाण्याशिवाय, जसं आपण हवेशिवाय जगू शकत नाही तसं त्याच्यानंतर आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. ते स्वतः जीवन असून इतरांना जीवन प्रदान करतं. आपले शरीर मुख्यत्वे पृथ्वी तत्वाने बनले असूनही त्याच्यामध्ये 70% पाणी असतं. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये 70%, 70% वॉटर, आपलं रक्त म्हणा, काही एन्झाईम्स म्हणा, अशा वेगवेगळ्या स्वरूपात 70% आपल्या शरीरामध्ये पाणी असतं. जर शरीरातली जलतत्वाची पातळी घसरली तर आपण अस्वस्थ होतो. काय होतं डिहायड्रेशन झालं तर? पाण्याची पातळी घसरली तर काय होतं? सांगा काय होतं? अंजली ताई, तुम्ही म्यूट आहात. जीवाला धोका विकनेस येतो. विकनेस येतो आणि जीवाला धोकाही असतो पाण्याची पातळी पण. अगदी डिहायड्रेशन. बरोबर. म्हणजे आपल्याला ऍडमिट करायची वेळ येते हॉस्पिटलमध्ये, बरोबर आहे की नाही? म्हणजे डायरिया वगैरे झाला तरी सुद्धा आपल्याला थोडं थोडं इलेक्ट्रॉल पावडर घ्यायला पाहिजे, ग्लुकोज घ्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतात. म्हणजे सोडियमची पातळी, सोडियम पोटॅशियम इम्बॅलन्स होतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला जीवाला धोका होण्याची वेळ येते. त्यामुळे जलतत्व हे स्वच्छता व दुरुस्ती करणारं, मानसिक उभारी देणारं असं प्रेमळ तत्व आहे. आणि म्हणूनच ते मैत्रीचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं. तर प्रत्येक तत्वाचं काहीतरी गोष्ट आपल्याला दिलेल्या असतात. तर हे पाण्याला मैत्रीचं प्रतीक असं म्हटलेलं आहे. जलाचा उपयोग ध्यानाचा विषय म्हणूनही करता येतो. झऱ्याचं पाणी वाहतंय, त्या आवाजावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता, बरोबर, त्याच्यावर ध्यान लावू शकता. समुद्राच्या ज्या लाटा असतात त्याचा जो आवाज येतो, लाटांचा आवाज येतो, त्याच्यावर तुम्ही ध्यान करू शकता. म्हणजे त्याचा उपयोग, जलाचा उपयोग आहे तर तो ध्यानाचा विषय म्हणूनही तुम्ही करू शकता. जलतत्वाला मैत्री, धार्मिक कार्य, आनंदाचे क्षण, प्रजनन, मानसिक आरोग्य अशा अनेक कारणांनी महत्वाचं स्थान आहे. तर पाण्याचे उपयोग काय काय आहेत ते आपण बघणार आहोत. पाण्याचे उपयोग मानवी शरीरात अत्यंत महत्वाचा घटक आहे. बऱ्याचशा जुनाट दीर्घ आजारांमध्ये उपचारात्मक वापर केला जातो. रक्ताभिसरणाच्या संतुलनात महत्वाचा भाग आहे. स्नायू ताण आणि त्यांना बळकटी आणण्यासाठी आवश्यक असतं. आता जसं म्हटलं की पाणी म्हणजे ब्लड सर्क्युलेशन, म्हणजे रक्ताचं जे त्याचे जर इम्बॅलन्स, म्हणजे पाणी कमी असेल शरीरामध्ये तर रक्ताभिसरणामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात. आपले मसल्स आहेत ना, मसल्स दुखायला लागतात. स्नायू ताण असतो, त्यामुळे मग हातपाय, आपल्याला हातपाय गळून गेल्यासारखं वाटतं, बरोबर आहे की नाही? तर त्याच्यासाठी म्हणजे पाणी हे अत्यंत आवश्यक असतं. पचन आणि पोषण याच्यासाठी ते आवश्यक असतं. शरीराची झीज भरून काढण्यासाठी तो एक महत्वाचा घटक आहे. शरीरातील त्याज्य घटक बाहेर टाकण्यासाठी महत्वाचा घटक आहे. म्हणजे युरिन आपल्याला बाहेर टाकायचे किंवा स्टूलही बाहेर टाकायचे. जर तुम्ही म्हणजे संडासला साफ होत नाहीये तर पाणी प्या. डॉक्टर सांगतात ना, 2 ते 3 लिटर पाणी प्या. ऍक्च्युली प्रत्येक माणसाने आपल्या गरजेनुसार पाणी प्यायला पाहिजे, ऋतूकालानुसार पाणी प्यायला पाहिजे. पण साधारण 7 ते 8 ग्लास पाणी दिवसातून आपलं म्हणजे सकाळी उठल्यावर किंवा दुपारी किंवा असं स्वरूपामध्ये प्यायलं जातं आणि तेवढं जायला हवं. साधारण 2 ते 3 लिटर पाणी शरीरात प्रकृतीनुसार. म्हणजे इतकंच पाणी सगळ्यांनीच प्यायला पाहिजे असं नाही, प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार थोडं कमी जास्त होतं. पाण्याचा उपचारात्मक वापर वेगवेगळ्या परिस्थितीत करणे शक्य होते. म्हणजे काय वेगवेगळी परिस्थिती, म्हणजे काय की पाणी आपल्याला
सॉलिड स्टेट घनरूप मध्ये बर्फाच्या स्वरूपामध्ये मिळतं आपल्याला. बर्फाचा उपयोग आपण केव्हा करतो सांगा बरं? कुठली सूज आली, शेक द्यायचं असेल तर. सूज आली, शेक द्यायचा असेल तर. डोक्यावरती पण बर्फाची पिशवी असते, ठेवतो आपण. मणक्याला पण देतो. हो. आणि नंतर पाण्याचा उपयोग तर आपण करतोच वेगवेगळ्या प्रकारे. आणि वायुरूप म्हणजे लिक्विड स्टेट मधलं पाणी, आणि मग त्याच्यानंतर वायुरूप वाफेचा पण शेक आपण घेतो. बरोबर. सर्दी झाली तर आपण वाफ घेतो, किंवा एखाद्या भागाला स्टीम बाथ वगैरे घेण्यासाठी, म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याचा उपचारात्मक उपयोग आपण पाण्याचा करून घेऊ शकतो. जलतत्वामुळे प्राणवायू शरीरात शोषण्याचं प्रमाण हे 75% पर्यंत वाढू शकतं. तसंच कार्बन डायऑक्साईड काढून टाकण्याचं प्रमाण आहे तर ते 85% पर्यंत वाढू शकतं. म्हणजे हे पाण्याचे जे उपयोग आहेत वेगवेगळे ते आपण बघितले. आता पाण्याचा आपण वापर कशासाठी करतो तर पिण्यासाठी. प्रत्येकाने दिवसातून किमान 7 ते 8 ग्लास पाणी, म्हणजे साधारण 2 ते 3 लिटर पाणी प्यावं. आता हे मी तुम्हाला तेच सांगते की प्रत्येकाने 2 ते 3 लिटर म्हणजे तेवढं विनाकारण पिऊन किडनीवरती लोड द्यायचा नाहीये. आपल्याला जेव्हा तहान लागते तेव्हा गरजेनुसार, प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ते पाणी दिवसातून तुम्ही प्यायचं आहे. आणि हे पाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जातं. म्हणजे तुम्ही ताक प्यायलात तरी तुम्ही ते पाणी जाणार आहे, तुम्ही आमटी प्यायलात तरी पाणी जाणार आहे. म्हणजे या सगळ्याचा कलेक्टिव्ह विचार आपण केला पाहिजे. म्हणजे 2 ते 3 लिटर पाणी प्या म्हणून पीत बसायचं असं पण करायचं नाहीये. थोडस तारतम्याने ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. सकाळी उठण्यापूर्वी रिकाम्या पोटी प्रत्येक जेवणाच्या अर्धा तास आधी आणि प्रत्येक जेवणानंतर 2 तासांनी पाणी घेतल्यास उत्तम परिणाम प्राप्त होतात. पाण्याचे तापमान खूप जास्त किंवा खूप कमी नको. ग्लासभर पाण्यात थोडासा लिंबाचा रस मिसळून सकाळी लवकर रिकाम्या पोटी घेतल्याने खूप फायदा होतो. कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता निर्माण होते आणि मूत्रपिंडाच्या कार्यावरती विपरीत परिणाम होतो. म्हणजे लघवीला पिवळी पिवळी व्हायला लागते, बरोबर. म्हणजे युरिनला पण जळजळ व्हायला लागते. आणि मग हीच कंडिशन तुमची जर सारखी राहिली, म्हणजे एक दिवस कमी पाणी प्यायल्याने नाही तेवढा फरक पडत, पण बऱ्याच जणांना ना पाणीच पित नाही दिवसभर. पाणी जवळ जे जे बाहेर राहतात किंवा इव्हन घरात राहणे, थोड्या वेळाने पिऊ थोड्या वेळाने पिऊ करत पित नाही. आणि मग ही कंडिशन तुमची सारखी राहिली तर तुमच्या किडनीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. आता आंघोळीसाठी आपण पाण्याचा वापर करतो. आपल्या दैनंदिन जीवनात त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. आंघोळीच्या वेळी गरम पाण्याची आंघोळ आनंददायी असू शकते, परंतु नंतर आळशीपणाची भावना होते, थकल्यासारखं वाटतं. तर थंड पाण्याचं स्नान आहे तर ते उत्तेजक असतं. म्हणजे ऍक्च्युली थंड म्हणजे गार आपण अर्थ नाही घ्यायचा आहे. नॉर्मल वॉटर जे असतं ना, तर नॉर्मल वॉटरनी तुम्ही आंघोळ केली तर ती जास्त चांगली असते. वारंवार आंघोळ किंवा आंघोळीच्या वेळी चांगले स्क्रबिंग करून त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास ते पुरेसं असतं. म्हणजे आंघोळीच्या वेळेला तुम्ही हातापायाचं स्क्रबिंग केलं पाहिजे की ती स्किन तुमची डेड स्किन वरची निघून जाते. किंवा नंतर टर्किश टॉवेलनी आपलं थोडस रबिंग करून अंग पुसणं, थोडस मसाजिंग होतं आणि वरची डेड स्किन पण निघून जाते. रक्ताभिसरण चांगलं होतं. म्हणजे टॉवेलनी जे पुसणं असतं ना ते का गरजेचं असतं तर त्याच्यानी रक्ताभिसरण पण चांगलं होतं, डेड स्किन पण निघून जाते. तर त्याचे फायदे आंघोळीचे: त्वचेवरची घाण धुतली जाते, त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते, त्वचेतील छिद्रे उघडून घामाद्वारे शरीरातील विष काढून टाकणे सुलभ होते. म्हणजे आपण आंघोळ करतो त्याच्यामुळे जे वरचे स्किन मधले जे पोर्स आहेत तर ते ओपन होतात आणि मग घाम आहे तो बाहेर टाकण्यास सुलभ होतो. आता पाणी आणि त्याचे नैसर्गिक गुणधर्म काय आहेत ते आपण बघूया. पाणी जड आणि निष्क्रिय घटक आहे आणि ते अग्नीच्या विरुद्ध आहे. पाणी हे रासायनिक संयुग आहे जे पृथ्वीवरील बहुतेक वनस्पती आणि प्राण्यांना जीवन टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असतं. आता आपण पुढे जाऊया. जलचिकित्सा म्हणजे पाण्याचे गुणधर्म बघितले. जलचिकित्सा
कशी केली जाते ते आपण बघूया. आता आपण बाह्य चिकित्सा आणि आंतरिक चिकित्सा असे जलचिकित्सेचे दोन प्रकारांनी ती केली जाते. आता बाह्य चिकित्सा म्हणजे आपण आता आंघोळ केली जातं किंवा फवारे, आपण शॉवर घेतो, फवारा मारणं, पाण्याच्या घड्या ठेवल्या जातात, ताप आला वगैरे की पाण्याच्या घड्या ठेवतो, किंवा ओटीपोटावरती आपण लघवी तुंबली किंवा काही झालं तर घड्या ठेवतो. नंतर बाथटब मध्ये किंवा स्टीम बाथ किंवा स्पाइन बाथ, म्हणजे ही सगळी बाह्य चिकित्सा झाली. आंतरिक चिकित्सामध्ये काय येतं, नाकातोंडातून वाफ आतमध्ये घ्यायची किंवा एनिमा, आपण एनस मधून रबरी ट्यूब लावून पाणी आपण सोडतो आतमध्ये, तर तो एनिमा. जलनेती, जलनेती सगळ्यांना माहिती आहे, जलधौती, वमन क्रिया सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे हे पाणी आपण शरीराच्या आतमध्ये घेतो आणि म्हणून त्याला आंतरिक चिकित्सा असं म्हटलं जातं. बरोबर. बाह्य चिकित्सा आणि आंतरिक चिकित्सा त्याचे प्रकार आपण बघितले. आता थंड पाण्याचे परिणाम, गार पाण्याची शरीरावरती जी प्रतिक्षिप्त क्रिया होते त्यामुळे शरीरातील अवयवांना जी उत्तेजना मिळते त्याचे फायदे आपल्याला आरोग्याला मिळतात. म्हणजे थंड पाण्याचा परिणाम काय होतो, तर त्याची जी रिफ्लेक्स ऍक्शन जी होते तर त्याच्यामुळे आपल्या अवयवांना उत्तेजना मिळतं. म्हणजे अंगावर एक पहिलं आपण तांब्या घेतला आंघोळीचा गार पाण्याचा की काय होतं, थोडस अंग शारतं की नाही, आणि आपल्या अवयवांना सगळ्या उत्तेजना मिळते. आता एक याच्यामध्ये नॉर्मली आपण म्हटलंय की थंड पाण्याने आंघोळ करावी, पण ऋतुमानानुसार किंवा ज्यांना प्रकृतीनुसार ज्यांना जर त्रास होत असेल ना तर त्यांनी टाळायचे, किंवा सर्दी आहे किंवा दम्याचा त्रास आहे, म्हणजे हा आपण विचार म्हणजे थोडासा तारतम्याने करायचा आहे. ह्या क्रियेमध्ये रक्ताभिसरणाचा वेग वाढतो, त्यामुळे पचनातील चयापचय क्रिया सुधारते, ती वाढते, आणि त्याचा चांगला परिणाम आपल्या चेतासंस्थेवरती सुद्धा होतो. थंड पाण्याचा परिणाम, आता ती थंड पाणी बघा ना, कुठे कुठे वापरतो आपण थंड पाणी, शॉवर घेतो, बरोबर, पाण्याच्या घड्या ठेवतो, स्टीम बाथ आहे, म्हणजे स्टीम बाथ नाही, सॉरी, स्पाइन बाथ बाथ आहे. हा, म्हणजे काय, आता चेतासंस्थेवरती पण होतो, आपण म्हटलंय की नाही. तर मग त्या आपल्या मेरुदंडाला जिथे स्नान दिलं जातं, मेरुदंडाला किंवा कटी स्नान दिलं जातं, त्याला नॉर्मल थंड वॉटरच वापरलं, पाणी वापरलं जातं, ती चेतासंस्था तिथून उद्दीपित केली जाते, की नाही. म्हणजे हेच परिणाम पाण्याचे जे आहेत ते आपण वापरून त्याची ट्रीटमेंट आपण इथे करत असतो. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे शरीरातील अशुद्ध द्रव्ये बाहेर वाहून नेण्याची क्रिया वेगवान होते, त्यामुळे सर्व अवयवांना जास्तीत जास्त रक्त पुरवठा होतो व प्राणवायू पुरवला जातो. म्हणजे आपण जिथे म्हटलं की वरती आपला रक्ताभिसरणाचा वेग वाढतो, आता वेग वाढला तर जे कुठे कुठे टॉक्सिन्स जमा झालेले आहेत तर ते वाहून नेण्याची क्रिया आहे तर ती स्पीडीली केली जाते, वेगवान होते, आणि त्याच्यामुळे काय होतं की चांगल्या रक्ताचा पुरवठा, अशुद्ध जे काही द्रव्य ते लवकर बाहेर फेकले जातात आणि चांगल्या द्रव्याचा पुरवठा होतो. प्राणवायू पण चांगला पुरवला जातो, त्यामुळे व्याधीग्रस्त अवयव आहे तर तो लवकर व्याधीमुक्त होण्यास मदत होते. तर पाणी आणि त्याचे नैसर्गिक गुण, पाणी हे आपण, सॉरी हे पुन्हा आलंय ते अर्धवट होतं मला वाटतं. पाणी हे जड निष्क्रिय आहे आणि ते अग्नीच्या विरुद्ध आहे. पाणी हे एक रासायनिक संयुग आहे जे पृथ्वीवरील बहुतेक वनस्पती व प्राण्यांना जीवन टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. थोड्या प्रमाणात ते रंगहीन आहे, म्हणजे आपण असं लांबून वरून बघितल्यावर ते निळं पाणी दिसतं, पण आपण जर पाणी ऍक्च्युअली बघितलं तर ते कलरलेस असतं, रंगहीन असतं, हो की नाही. परंतु मोठ्या प्रमाणात ते निळसर रंगाचं दिसतं. पाणी हे उत्कृष्ट विद्रावक पदार्थ म्हणजे सॉल्व्हंट आहे की त्याच्यामध्ये काही पदार्थ विरघळतात. आणि परिणामी त्यात सामान्यतः विरघळलेली खनिज आणि इतर रसायनं असतात. ते बॅक्टेरिया सारखे अनेक जीवाणू वाहून आणते. महानगरपालिकेच्या जलप्रणालीद्वारे विस्कळीत होणारे पाणी, बहुतेक पाणी हे हानिकारक पदार्थ काढून टाकण्यासाठी प्रक्रिया केली जाते. म्हणजे आपण फक्त म्युन्सिपाल्टीचं जे पाणी येतं
तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रक्रिया करून ते आपल्याला पाणी येतं. म्हणजे तरंगणारे पदार्थ काढले जातात, मग त्याच्या आतमध्ये असणारे बॅक्टेरिया वगैरे काढण्यासाठी क्लोरिनेशन केलं जातं किंवा इतरही काही द्रव्य टाकली जातात की ज्याच्यामुळे ते जंतू मरून जातील. काही बाटलीबंद पाण्यांवरती जवळपास सर्व अशुद्धता काढून टाकण्यासाठी आणखी उपचार केले जातात. इंग्रजी शब्द एक जर्मन शब्द वॅसर WASSER यावरून जो यामधून एक प्राचीन इंडो युरोपियन शब्द आला आहे, त्याचा अर्थ धुळे असा होतो. म्हणजे थोडक्यात इंग्रजी आणि जर्मन शब्द वॅसर असा आहे, तर त्याचा अर्थ धुणं किंवा ओला असा आहे. त्याच्यावरून वॉटर हा शब्द तयार झाला. म्हणजे हे जे इंग्लिश मध्ये त्याचं मला जे काही मिळालं त्याच्यामध्ये हे लिहिलेलं होतं की त्याचा व्यासर वरून वॉटर हा शब्द तयार झालेला. प्रारंभिक जल उपचार म्हणजे पूर्वीच्या काळी पाण्याचे उपचार जलोपचार जे होते ना, तर ते प्रगत होते आणि त्यांचा क्वचित पण क्वचितच त्यांचं म्हणजे प्रॅक्टिस आपण म्हणूया उपचारात्मक प्रॅक्टिस ही फार कमी केली जायची. आपण जसं मातीचे उपचार आपण म्हणतो की पूर्वी सगळ्या लोकांना माहिती होते, हो की नाही? तर तसंच पाण्याचे उपचारही केले जायचे आणि प्रगत स्वरूपाचे होते, पण ते क्वचितच त्याचा सराव केला जायचा. एका प्राचीन संस्कृत हस्तलिखितामध्ये असं आढळतं की पिण्याचं पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवावं. बरोबर, आपल्याकडे सुद्धा तांब्याच्या म्हणजे कळशीतलं पाणी प्यायलं जायचं. किंवा तांब्याच्या पट्ट्या सुद्धा जे खलाशी असायचे, समुद्रात बोटीवरती जायचे, तर ते पाणी शुद्ध कुठून मिळणार त्यांना? जे पाण्याचे पिंपण यायचे त्याच्यामध्ये ते तांब्याच्या पट्ट्या टाकून ठेवायचे आणि मग ते निर्जंतुक पाणी राहायचं किंवा सिल्वर आणि तांब्याच्या पट्ट्या ते तर म्हणजे त्या संस्कृत हस्तलिखितामध्ये काय आढळतं, तर पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवावं, सूर्यप्रकाशात ठेवावं आणि कोळशातून फिल्टर करावं, म्हणजे ते पाणी स्वच्छ होतं. म्हणजे अशा प्रकारचं वर्णन आपल्याला आढळतं. प्राचीन इजिप्शियन शिलालेख सुद्धा अशाच प्रकारचा त्यांच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं लिहिलेलं आपल्याला आढळतं. यापैकी अनेक पद्धती आजही वापरल्या जातात. आता सुद्धा जे काही फिल्टर येतात त्याच्यामध्ये आयर्न रॉड आहेत किंवा अशा प्रकारचे सगळे ऍडव्हर्टाईज आपण बघत असतो, हो की नाही? सुमारे 4,400 वर्षापूर्वी म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी 400 वर्ष तर ग्रीक वैद्यकीय व्यवसायी हिप्पोक्रेटिस यांनी काय सुचवलं की पाणी उकळवून कापडाच्या तुकड्यातून गाळून घ्यावं आणि म्हणजे हे असे सुरुवातीचे संदर्भ असूनही बहुतेक लोक वाहत्या नाल्यांचं किंवा भूगर्भातील विहिरींचं पाणी उपचार न केलेलं पाणी पितात. हिप्पोक्रेटिसने काय सांगितलं की ते जंतू मारायचे, तर मग काय करायचं, तर तुम्ही पाणी उकळवा आणि ते गाळून प्या. पण आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी बघा पाण्याचा गुणधर्म स्किनचे डिसीज असतात, तर ते उष्णतेचे गरम पाण्याचे झरे असतात, तिथे जाऊन आंघोळ केलं की ते बरे होतात, असं आपण ऐकलं असेल ना? तुम्ही ऐकलंय का या गोष्टी? जमिनीतून गरम पाणी येत असतं, गरम पाण्याचे झरे येतात, कुंड असतात त्याचे, आणि त्या कुंडांमध्ये आंघोळ केली की स्किन डिसीज बरे होतात. हे ऐकलंय का तुम्ही कधी? इथे हो हो, हो ऐकलंय. मॅडम, ऐकलंय ऐकलंय. मुंबई जवळ वज्रेश्वरी गणेशपुरी अशा ठिकाणी तिथे ते जर ऍक्च्युली तिथून भूगर्भातून सल्फर येतं आणि ते सल्फर असतं ते गंधक असतं ना, त्याच्यानी स्किन डिसीज वरती ते गुणकारी ठरतं. म्हणजे बहुतेक लोक वाहत्या नाल्यांचे किंवा भूगर्भातील विहिरींचे उपचार न केलेले पाणी पितात. जोपर्यंत जवळपास दूषित होण्याचे कोणतेही स्रोत नव्हते तोपर्यंत हा समाधानकारक उपाय होता. म्हणजे आताच्या काळामध्ये विहिरींच्या आसपासची जमीन ही दूषित असते, नदीच्या आसपासची नदीमध्ये तर कारखान्यांचं पाणी सोडलं जातं किंवा सगळ्याच म्हशी बिशी धुतल्या जातात, कपडे धुतले जातात आणि तिथलंच पाणी तुम्ही प्यायला किंवा घाणही सांडपाणी सोडलं जातं, तर मग ते पिण्याला अपायकारक असतं. म्हणजे ह्या ह्या आपण आणि लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे त्या प्रमाणात ते पाणी दूषित होत चाललंय आपल्याला. पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं, त्यामुळे आपल्याला असे वर्णन आढळतात की वाहत्या नाल्याचं पाणी ते झऱ्याचं पाणी असतं
तर ते प्युअर असतं, भूगर्भातून आलेलं असतं. पण तिथे जर आजूबाजूची समजा घाण जर पडत असेल तर आपल्याला हे इथे लिहिलेलं आहे म्हणून आपण ते प्यायचं असं करायचं नाही. थोडासा हाही विचार आपण करायचा. जसजशी सुसंस्कृत जगाची लोकसंख्या वाढत गेली तसतसे त्याचे पाण्याचे स्रोत हे अधिकाधिक दूषित होत गेले. अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याचे प्राथमिक स्रोत म्हणून काम करणाऱ्या नद्या सांडपाण्याने इतक्या वाईटरित्या दूषित झाल्या की त्या उघड्या सेसपूल सारख्या झाल्या. कॉलरा, टायफॉइड आणि इतर अनेक जलजन्य आजारांनी थैमान घातलं. 1800च्या सुमारास इंग्लंडच्या विल्यम क्रुईशँकने दाखवून दिलं की क्लोरीनच्या लहान डोसमुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात. म्हणून आपण क्लोरीनचे थेंब टाकतो पाण्यामध्ये, बरोबर. 1890च्या दशकात अनेक नगरपालिकांना असे आढळून आले की वाळूच्या थरांमधून हळूहळू पाणी फिल्टर केल्याने रोगाचा प्रादुर्भाव लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. विविध प्रकारच्या पाणी प्रक्रिया करूनही पाण्याचे दूषित होणे अजूनही गंभीर चिंतेची बाब आहे, कारण देशातील नद्या आणि तलावांमध्ये वाढत्या प्रमाणात औद्योगिक कचरा टाकला जात आहे. ऍक्च्युली म्युन्सिपाल्टीचं पाणी जे येतं की नाही ते म्हणजे इतकं चांगल्या प्रकारे शुद्ध करून येतं ना, पण तिथून आपल्यापर्यंत वाहून येईस तोपर्यंत ज्या काही जलवाहिन्या असतात तर त्या अनेक ठिकाणी फुटलेल्या असतात आणि त्या ठिकाणी घाण पडत असते आणि त्याच्यामुळे हे आपल्यापर्यंत येणारं पाणी हे घाण येतं. नाहीतर आम्ही ते प्रकल्प म्हणजे बघितलेले, प्रत्यक्षात बघितलेले, तर ते खरोखर तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि अत्यंत चांगल्या रीतीने पाण्याचं शुद्धीकरण हे केलं जात असतं. पाण्याचे प्रकार, आता हे आपल्याला ही एक जनरल माहिती होती. आपण आता पुढे जाऊया, पाण्याचे प्रकार आपण बघूया. शुद्ध पाणी, आता ते जवळजवळ अस्तित्वात म्हणजे जवळजवळ अस्तित्वात नसलेलं आहे. बहुतेक पाण्यात विरघळलेली खनिज आणि क्षारांची वेगवेगळी मात्रा असते. तसेच स्लिट किंवा मायक्रोस्कोपिक सेंद्रिय पदार्थांसारखे निलंबित कण भरपूर प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये असतात आणि या अशुद्धतेच्या उपस्थिती आणि मूळतेनुसार विविध प्रकारचे पाण्याचं वर्गीकरण केलेलं असतं. म्हणजे शुद्ध पाणी असतं ना तर ते आपल्याला त्याच्यामध्ये वेगवेगळी खनिज मिसळलेली असतात. आपण मिनरल वॉटर म्हणतो, पण ते खरोखर मिनरल वॉटर असतं का विचार करण्याची गोष्ट आहे. जे खरोखरचे जे नॉर्मल वॉटर आपल्याला येतं विहिरीतून किंवा झऱ्यांमधून त्याच्यामध्ये आपल्याला आढळतं आणि प्रत्येक ठिकाणच्या स्त्रोत कसा आहे त्याच्यावर डिपेंड असतं की त्याच्यात क्षार कुठले आणि खनिज कुठल्या प्रकारचे आहेत. नळाचे पाणी किंवा महानगरपालिकेचं पाणी हानिकारक जीवाणू मारण्यासाठी, गाळ काढून टाकण्यासाठी आणि जो बॅड ओडर येतो, गंध येतो, तर तो दूर करण्यासाठी अनेक उपचार त्या पाण्यावरती केले जातात. एका पाठोपाठ एक त्यांची एक प्रोसेस असते आणि या अनेक कारणांसाठी एक किंवा अधिक रसायन देखील त्याच्यामध्ये टाकलेली असतात किंवा इतरही काही रसायन त्याच्यामध्ये टाकलेली असतात. हार्ड वॉटर, यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या क्षारांचं प्रमाण जास्त असतं. हार्ड वॉटर पुढे तात्पुरते हार्ड वॉटर किंवा कायमचे हार्ड वॉटर असे विभागणी त्याच्यामध्ये केली जाते. टेम्पररी किंवा तात्पुरतं हार्ड वॉटर मध्ये कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम कार्बोनेटचे प्रमाण असते, जे बायकार्बोनेट्स असतात, जे पाणी गरम केल्यानंतर स्केल नावाचा कठोर पदार्थ तयार करण्याची, म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल की बऱ्याच काही काही ठिकाणी ना पाणी जड असतं आपण म्हणतो आणि बादल्यांना असे पांढरे थर येतात किंवा खेडेगावांमध्ये तुम्ही काय ते मशीन असतं ना पाणी गरम करण्याचं, तो रॉड असतो बघा, तो रॉड पाण्यामध्ये ठेवतात, हिटर, आणि मग पाणी गरम केलं जातं. तर त्या रॉडला ना पांढरा पांढरा थर येतो अक्षरशः, आणि तो थर आहे ना तो तुम्हाला काढायचा असेल ना तर असं ठक ठक करून तोडायला लागतं आणि असे कवचे निघतात ना तसा तो थर निघतो. तर ते हार्ड वॉटर असतं, म्हणजे पाण्यातलं कॅल्शियम आणि हे ते त्याच्यावरती ते चिकटून राहतं. हॉट वॉटर हीटर्स आणि पाईप्स अडकवू शकतात, भांड्यांवरती डाग येतात आणि केस खूप गळतात हार्ड वॉटर मध्ये. जर तुम्ही तिथे बघितलं तर
त्याच्याने केस पण खूप गळतात. आणि भांड धुतलं ना तरी ते न धुतल्यासारखं वाटतं. जर तुम्ही पाणी लगेच नाही पुसलं त्याच्यावरचं, तर ते पाण्याचे कॅल्शियमचे डाग त्याच्यावरती दिसतात. कायमस्वरूपी हार्डवॉटरमध्ये सल्फेट्स, क्लोराइड्स किंवा कॅल्शियम आणि और मॅग्नेशियमचे नायट्रेट्स असतात. त्यामुळे जे गरम केल्यामुळे ते प्रभावित होतात. सॉफ्ट वॉटर तुलनेने कमी प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्षार असतात. जरी कमीची व्याख्या म्हणजे आता हे कमी म्हणजे काय, तर ते थोडं त्याची व्याख्या बदलू शकते. म्हणजे कंपॅरेटिव्ह आपण म्हणू शकतो. सॉफ्ट वॉटर म्हणजे कडक पाणी ज्यामध्ये सोप कड तयार होऊ नये म्हणून पुरेसे क्षार रासायनिक पद्धतीने काढून टाकलेले असतात. त्यात सोडियम क्लोराईडचे प्रमाण जास्त असते. म्हणजे साबण टाकल्यावरती जो काही एक काय म्हणूया फेस येतो ना, फेस नाही त्याला सोपकर्डच म्हणतात. थोडस दह्यासारखा पदार्थ होतो, तर ते होऊ नये म्हणून त्याच्यातलं प्रक्रिया केली जाते आणि ते पाणी सॉफ्ट बनवलं जातं. मिनरल वॉटर यामध्ये मोठ्या प्रमाणात विरघळलेली मिनरल्स असतात. खनिज पाणी 5 मुख्य वर्गांमध्ये विभागले जाऊ शकते: खारट, क्षारयुक्त, फेरियस, गंधकयुक्त आणि पिण्यायोग्य पाणी. आता हे आपण तुम्हाला वाटेल आपण हे का आपण याचा अभ्यास करतोय, कारण पाण्याचा जर उपचार करायचा आहे तर आपण कुठलंही पाणी घेऊन उपचार नाही करायचे, बरोबर. तर आपण आधी पाण्याची आपल्याला माहिती घ्यायला पाहिजे की कुठलं कुठलं पाणी काय काय असतं, त्याचे प्रकार आहेत ते. आता खारट पाणी असतं तर खारट आपण कळतं मीठ, बरोबर. मीठ आहे म्हणजे सोडियम येणार त्याच्यामध्ये. सोडियम किंवा मॅग्नेशियम सल्फेट किंवा सोडियम क्लोराईडची पातळी त्याच्यामध्ये जास्त असते. ज्याच्यात क्षारयुक्त पाणी असतं त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचा पीएच जो आहे तो 7.2 to 9.5 च्या पर्यंत असतो. पाण्याचा पीएच किती असतो? पाण्याचा पीएच अंजलीताई किती असतो सांगा, सुवर्णाताई? लक्षात नाही मॅडम, आता विसरल्यासारखं आहे. सांगा सांगा. पाण्याला उदासीन म्हटलं जातं. हा 7 असतो पाण्याचा पीएच. आपल्या रक्ताचा पीएच काय असतो? अल्कली आहे का ऍसिडिक आहे आपलं रक्त? अल्कलाईन आहे. त्याचा किती पीएच असतो? 7.4. हा बरोबर. म्हणजे ते अल्कलाईन आहे, म्हणजे थोडस पुढे गेलंय ना, पाण्याच्या पुढे गेलंय ते. पाण्याचा 7 असतो आणि जे क्षार जास्त असतात तर ते 7च्या वरती त्याचा पीएच असतो आणि 14 पर्यंत गेलं तर ते उच्च क्षारीय असतं. फेरियस आता म्हणजे ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण असतं की ज्याच्यामुळे म्हणजे गंज लवकर लागतो, गंजलेला रंग असतो त्या पाण्याला. नंतर गंधकयुक्त, त्याच्यामध्ये सल्फरची संयुग असतात आणि त्याच्यामध्ये कुजलेल्या अंड्याच्या वासाने ते ओळखलं जातं. म्हणजे त्या सल्फरचा वास कसा येतो, कुजलेल्या अंड्याचा वास कसा येईल ना तसं येतं. जसं मी म्हंटल की जे गरम पाण्याचे झरे असतात ना तिथे असा वास येतो तो, आणि असं पाणी उकळल्यासारखं पाणी, गरम वाफा येत असतात त्या ठिकाणी. पिण्यायोग्य पाण्यात खनिजाचे प्रमाण प्रति दशलक्ष 500 भागांपेक्षा कमी असतं आणि ते सामान्यतः बाटली बंद आणि खास पिण्याचं पाणी मानलं जातं. कार्बोनेटेड पाणी, सोडा पाणी किंवा चमकणारं पाणी या सर्वांमध्ये विरघळलेला कार्बन डायऑक्साईड असतो. जे चुनखडी किंवा इतर कार्बोनेट खडक असतात तिथे हे नैसर्गिकरित्या घडू शकतं किंवा कार्बन डायऑक्साईड कृत्रिमरित्या दाबाखाली जोडले जाऊ शकतात. म्हणजे कार्बन डायऑक्साईड ज्या वेळेला प्रेस करून भरतो त्याला सोडा असतो ना तो. स्प्रिंग वॉटर किंवा झऱ्याचं पाणी, आर्टेसियन पाणी केवळ ड्रिलिंग आणि पंपिंगच्या मदतीशिवाय ते नैसर्गिकरित्या जमिनीतून येतं आणि अशा प्रकारचं ओळखलं जातं ते. आणि इतर स्त्रोतांपेक्षा हे पाणी थोडस वेगळं असतं. डिस्टिल वॉटर बाष्पीभवन. आता डिस्टिल वॉटर बाष्पीभवन कंडेन्सेशन प्रक्रियेद्वारे शुद्ध केलं जातं आणि परंतु सर्वच अशुद्धता याच्यातून काढून टाकली जाते. डीआयोनाइज पाणी
आयन विनिमय प्रक्रियेद्वारे शुद्ध केलं जातं, जे क्लोराईड आणि बायकार्बोनेट सारखे दोन्ही सकारात्मक आयन काढून टाकलं जातं आणि त्याला कधी कधी डिमिनरलाइज वॉटर असंही म्हटलं जातं. शुद्ध पाणी हे महानगरपालिकेचं पाणी आहे, ज्याच्यामध्ये कार्बन फिल्ट्रेशन, डिस्टिलेशन आणि आयोनायझेशन, रिव्हर्स ऑस्मोसिस, अल्ट्राव्हायोलेशन, स्टरलायझेशन किंवा या प्रकारचे काही संयोजन चांगले आणि वाईट दोन्हीपैकी जवळजवळ सर्व खनिजे आणि रासायनिक घटक याच्यातून काढून टाकले गेलेले असतात. चांगले आणि वाईट दोघेही काढलेले असतात. पाण्याचे उपचारात्मक गुणविशेष: उष्णता दाहक, वेदना शामक. आता हे आपल्यासाठी महत्वाचं आहे की पाण्याचे मॅडम हा स्क्रीनवर तुम्ही ते मड पॅकच ठेवलं मॅडम, ते जलतत्वाचं नाहीये, म्हणजे लिहून घ्यायला जरा त्रास नाहीये ते, व्हायला. जलतत्वाचं नाहीये ते. मी तर हे शेअर केलंय. थंड आणि गरम मड पॅक आहे मॅडम, खूप वेळ झाला सांगायचा प्रयत्न करायले, ते अरे मध्ये डिस्टर्ब नाही, जलतत्वाचं नाहीच ओके आहे. ओके ओके, थांबा मी परत चेक करते, कारण माझ्या इथे ते आहे. नुसतं ऐकूच लागले मी आपलं बसून, म्हणजे अरे लिहिता अरे का? मगाशीच सांगायचं ना मग तुम्ही. मला वाटलं काय की सॉरी सॉरी, मी इथे स्क्रीनवर काढलं त्यामुळे मला वाटलं काय की ते आहे. ठीक आहे. पाण्याचे उपचारात्मक गुण आता दिसतंय ना? हा, आता पॉइंट चालू आहे. हा, पाण्याचे उपचारात्मक गुणविशेष. आता इथे आपल्याला उपचार म्हणून पाण्याचा उपयोग करून घ्यायचा, तर पाण्याचे कुठले गुणधर्म पाहिजे? तर उष्णता वाहून नेणं, उष्णता वाहक. दुसरं काय? वेदना शामक, म्हणजे वेदना कमी करणं, शमन करणं. गरम पाण्याने, आता ते गरम पाणी असेल तर गरम पाण्याने काय रोगजंतू मरून जातात. गरम पाण्याने काय होतं? स्नायू मोकळे होतात. आता तुम्ही म्हणाल तेव्हा तिथे थंड पाण्याने, आता इथे पुढे आपण गरम थंड अल्टरनेट वापरून सुद्धा कसं आपण मसल आपला दुखणं आहे ते कमी करू शकतो तेही बघणार आहोत आपण. गरम पाण्याने आपले स्नायू मोकळे होतात. उष्णता शामक पण आहे, म्हणजे वाहक पण आहे आणि उष्णतेचं शमन पण केलं जातं, शक्तिदायी आहे. वमनकारक आहे, आपण उलटी करून बाहेर काढतो. मूत्र उत्सर्जक आहे, रेचक आहे, रक्तप्रवाह थांबतो, शरीराची स्वच्छता होते, वजन कमी करतं, निद्रानाश कमी करतं, पोषण शक्ती वाढवतं आणि थंड पाण्याने स्नान केल्यास रक्ताभिसरणाला गती येते. हे स्थानिक जखमेजवळ लावल्यास चेतना शून्य करतं व रक्त बंद करण्यास मदत करतं. हे जलतत्वाबद्दलची ही माहिती होती. इथपर्यंत तुम्हाला काही अडलंय का? मी पहिल्यापासून एकदा रोल करू का? जलतत्व मी सर तर तुम्हाला पाठवतील, सरांकडे नोट्स आहेत, सर पाठवून देतील. पण तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ह्या सगळ्या नोट्स दिल्यात ना मॅडम तुम्ही? हा, ठीक आहे मॅडम. सरांकडे आहे. आता याच्यामध्ये थोड्याशा काय म्हणूया का आहे, थोड्याशा प्रिंटिंग मिस्टेक, त्या जरा नीट करायच्या आहेत. आता हे इथपर्यंत समजले का? कारण आता हे 5-6 मिनिटं राहिलेत, आपण मग त्याचे उपचार आहेत तर ते पुढच्या वेळेला घेऊया, कारण मग ते परत अर्धवट होईल. मी बघते ते. कोणाला काही विचारायचंय का? निद्रानाशासाठी कसे वापरतात मॅडम पाण्याचा उपयोग? गरम पाणी स्नान. स्नान. आपण तेच, आता ह्या ज्या सगळ्या आहेत ना त्याचे खूप सारे पद्धती आहेत, ते आपण घेऊया. म्हणून मी म्हंटल ते अर्धवट होईल. तर थेरपी म्हणून आपण आता हे जलतत्व म्हणजे पाण्याचे उपयोग किंवा हे त्याचे काय गुणधर्म आहेत ते सगळे आपण बघितले. तर बाकीचं आहे ते आपण
बाकीचं आहे आपण ते नंतर घेऊया, ते अर्धवट होईल. ओके, थांबूया. कोणी केलीये? का मॅम? हॅलो. माझा आवाज येतोय? हा, आता आला मॅडम. मगाशी काहीतरी अर्धवट बोललात तुम्ही. नेटवर्कचा इश्यू आहे थोडा. माती चिकित्सा आणि कोणी पाण्याची चिकित्सा करून बघितली आहे का कोणी? घेतलीये मॅडम ट्रीटमेंट. काय घेतलीये? म्हणजे कशासाठी? स्पाइन बाथ, टब बाथ आहे, पुन्हा काय आपलं वाफेची चिकित्सा, मड बाथ पण घेतलाय. कसं वाटलं? म्हणजे छान विशिष्ट वाटलं. म्हणजे तुम्ही असं म्हणजे भेट देऊन असंच घेतलं की काही म्हणजे प्रॉब्लेम होता म्हणून हा, घेतलं? हो, मी पतंजलीला गेली ना, तिथे मला दिली होती त्यांनी पोटासाठी थंड पाणी गरम पाण्याची चिकित्सा, पुन्हा मणक्याला दुखत होतं म्हणून त्याची चिकित्सा, पूर्ण जॉईंट पेन होता मला, तर त्याच्यासाठी पण त्यांनी इप्सम सॉल्ट घालून वगैरे त्याची चिकित्सा दिली होती. बरोबर. कसं वाटलं आणि नंतर अनुभव काय होता? खूप आराम झाला होता त्याच्यात, खूप कमी झाले त्रास. एरवी सुद्धा सांधे दुखतात किंवा आपल्याला हे होतं ना, 2 बादल्या ठेवायच्या, एक गरम पाणी आणि एक थंड पाणी, आणि एक मग आपण थंड पाण्याचा एक गरम पाण्याचा असं करायचं की आपल्याला बराच आराम पडतो. जे आता एरवी असं वाटतं की आता आपण तिथे जाऊन कधी करणार, आपण सेंटरला जाऊन, पण आपण हे घरच्या घरी सुद्धा अशा प्रकारे आपण करू शकतो. बरोबर. आणखीन काय करून बघितलंय? करून तर नाही पाहिलं घरी काही, पण आपण पाण्यात पाय घालून बसतो, मिठाच्या पाण्यात, त्याच्याने माझं फ्रॅक्चर झालेलं. मिठाच्या पाण्यामध्ये पण तुम्ही जास्त वेळ पाय टाकून नका बसू. थोडस तुम्ही करून बघा पाहिजे तर. जास्त वेळ जर तुम्ही बसलात ना तर आपला त्रास व्हायला लागतो. थोडं नाही कमी. नाही, थोडा वेळ, जास्त वेळ नाही, पण ते 15 दिवस शेकायला सांगितलं होतं डॉक्टरने गरम पाण्यामध्ये, तर ते मूठभर मीठ टाकून. हा, जाड मीठ टाकलेलं ना. कमी होऊन गेली नाही तर खूप दुखायचं, ते कमी झालं. बरोबर. मिठाच्या ह्यानी पोटली धरून शेकलं ना तरी सुद्धा बरं वाटतं. सर थांबूया आपण इथे. हा, हॅलो. बोला बोला सुवर्णाताई, बोला. ते आपली मिट्टी चिकित्सा असते ना, मिट्टी चिकित्सा म्हणजे मातीनं वगैरे धुतल्यानंतर असे मौशार होतात, ते प्रयोग केलेला आहे. म्हणजे बऱ्याचदा त्याच्यानी केस धुतलेले आहेत, आणि लहान मुलांना मडपॅक वगैरे दिलेला आहे, आणि परत कटी स्नान वगैरे घेतलेला आहे, युरिन इन्फेक्शन म्हणजे त्याच्याने युरिन इन्फेक्शन. चेहऱ्याला बऱ्याच वेळेला मुलतानी मातीचा पण पॅक लावतो. बरोबर. बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये, आता आपण पाण्याची चिकित्सासाठी बाहेर असतो, उन्हाळ्यामध्ये जे उष्ण भागामध्ये राहतात तर त्यांना हा त्रास नेहमी होतो की युरिनचा प्रॉब्लेम होतो बघा. युरिनला थेंब थेंब होतं किंवा जळजळ होते. अशा प्रकारचे ज्या वेळेला त्रास होतात ना, तर म्हणजे आता लहान मुलं असेल तर त्यांना गमेलीत पाणी घेऊन त्याच्यात किंवा टबामध्ये पाणी घेऊन बसवायचं, असं प्रकार करता येईल. बरोबर. किंवा म्हणजे की त्या ठिकाणी जर पाणी जर तुम्ही लावलं तर पाण्यामध्ये बसलात तर तुमची उष्णता तिथून खेचली जाते आणि मग लघवी साफ होते. ज्यांची तुंबलेली असेल लघवी, ती सुद्धा तुम्ही ओटी पोटावरती मातीचा लेप ठेवला किंवा थंड पाण्याच्या घड्या ठेवल्या तर ती लघवी त्याला साफ व्हायला मदत होते. म्हणजे आहे पण तुंबले पण निघत नाही, अशा वेळेला सुद्धा होतो. किंवा ओटी पोटावर घड्या ठेवल्या तरी उष्णता कमी होते. अशा प्रकारचे आपण उपयोग घरच्या घरी आपण पाण्याचे करून घेऊ. चालेल, थांबूया मग इथे सर. मॅडम मला होस्ट बनवा.
केलं सर.